हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण तुमच्या इंग्लिशच्या पुस्तकातील द बॉय हू ब्रोक द बँक या धड्याचा इंग्लिश वर्कशॉप सोडवणार आहोत. तयार आहात ना? चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाने. सो लेट्स लुक ॲट क्वेश्चन नंबर 1. हू एम आय? आयडेंटिफाय द कॅरेक्टर फ्रॉम दी एक्स्ट्रॅक्ट. यामध्ये आपल्याला काही क्लूज म्हणजे संकेत दिले आहेत आणि त्यावरून आपल्याला कथेतील पात्र म्हणजे कॅरेक्टर ओळखायचं आहे. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट वन. ए. आय एम द वॉशमॅन्स सन. हू एम आय? आठवा बरं. धोब्याचा मुलगा कोण होता कथेत, जो सायकलवरून कपड्यांची डिलिव्हरी करायचा? दी आन्सर इज सीताराम. आता पुढचा क्लू पाहूया. बी. आय एम द ओनर ऑफ द बँक. हू एम आय? पीपलनगर बँकचा मालक कोण होता? हू वॉज द ओनर? अँड दी आन्सर इज सेठ गोविंदराम. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. सी. आय एम द स्वीपर. हू एम आय? हा तर सगळ्यात सोपा प्रश्न आहे. द स्वीपर, ज्याच्यामुळे ही सगळी कथा सुरू झाली. कोण होता तो? येस, दी आन्सर इज नथू. नाउ फॉर द नेक्स्ट कॅरेक्टर. डी. आय एम द फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तवा. हू एम आय? मिसेस श्रीवास्तवा बाजारात कोणाला भेटल्या होत्या? हू वॉज हर फ्रेंड? दी आन्सर इज मिसेस भूषण. नेक्स्ट क्लू. ई. आय एम द हेअर ड्रेसर. हू एम आय? हेअर ड्रेसर म्हणजे बार्बर. आठवा. अफवा पसरता पसरता एका बार्बरच्या दुकानात पोचली होती. व्हॉट वॉज हिज नेम? दी आन्सर इज दीपचंद. And now for the last clue of this question. F. I have a crooked leg. Who am I? एक असा व्यक्ती ज्याला वाकडा पाय होता, crooked leg होता आणि बँकेची बातमी ऐकून तो धावत सुटला. The answer is the beggar गणपत. चला आपल्या वर्कशॉपमधील पुढचा प्रश्न पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. मेक अ लिस्ट ऑफ कस्टमर्स ऑफ पीपलनगर बँक फ्रॉम दी एक्स्ट्रॅक्ट. याचा अर्थ आपल्याला पीपलनगर बँकेचे जे ग्राहक म्हणजे कस्टमर्स होते त्यांची एक लिस्ट, एक यादी बनवायची आहे. चला आपण एक एक करून पाहूया आणि कथेत ते कुठे आले आहेत ते आठवूया. फर्स्ट वी हॅव द बेटल सेलर, द टेलर, द फ्री वेंडर, द ज्वेलर, दीपचंद, द बार्बर, एल्डरली जेंटलमॅन, गणपत, द बेगर. आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. मॅच द फॉलोइंग अँड राईट द कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्सेस. या प्रश्नात आपल्याला 2 ग्रुप्स दिले आहेत, ग्रुप ए आणि ग्रुप बी. आपल्याला ग्रुप ए मधील वाक्याचा अर्धा भाग ग्रुप बी मध्ये योग्य भागाशी जुळवून एक पूर्ण आणि अर्थपूर्ण वाक्य म्हणजे अ मीनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट वन. फर्स्ट वन फ्रॉम ग्रुप ए इज सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. आता ग्रुप बी मध्ये याला काय जोडेल? वाय वॉज सीताराम लुकिंग फॉर अ जॉब? आठवा बडं. येस, इट मॅचेस विथ सी. दॅट माइट सूट नथू. सीताराम त्याच्या मित्र नथूसाठी नोकरी शोधत होता कारण नथू बँकेच्या कामाला कंटाळला होता. सो द कम्प्लीट सेंटेन्स इज सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट नथू. परफेक्ट. नाउ लेट्स लुक ॲट द सेकंड वन. अकॉर्डिंग टू मिसेस भूषण, मिसेस भूषणच्या मते काय होते? व्हॉट डिड शी कंप्लेन अबाउट? इट मॅचेस विथ डी. इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. अगदी बरोबर. जेव्हा मिसेस श्रीवास्तवा आणि मिसेस भूषण भेटतात तेव्हा मिसेस भूषण उन्हाळ्याबद्दल तक्रार करतात. सो द फुल सेंटेन्स इज अकॉर्डिंग टू मिसेस भूषण इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. थर्ड वन नाव. गोविंदराम वॉज. वे वॉज गोविंदराम? सेठ गोविंदराम कुठे होते? इट मॅचेस विथ ए. हॉलिडेईंग इन काश्मीर. हेच तर अफवा पसरण्याचं मुख्य कारण होतं. सो द करेक्ट सेंटेन्स इज गोविंदराम वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. And now the last one. The manager told the customers. बँकेच्या मॅनेजरने घाबरलेल्या ग्राहकांना काय सांगितलं? The only remaining option is B. To go home and come back the next day. मॅनेजरने लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं. So the complete sentence is the manager told the customers to go home and come back the next day. चला आपल्या वर्कशॉपमधील पुढचा प्रश्न पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. राईट हू सेड टू हुम. याचा अर्थ आपल्याला काही वाक्य दिली आहेत आणि सांगायचं आहे की हे वाक्य कोणी आणि कोणाला म्हटलं आहे. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट डायलॉग. ए. डोंट रेज सच डस्ट. एवढी धूळ उडवू नकोस. असं कोण कोणाला म्हणालं असेल? दी आन्सर इज सीताराम द वॉशरमॅन सन सेड दिस टू नथू द स्वीपर. अगदी बरोबर. कथेच्या सुरुवातीलाच जेव्हा नथू निष्काळजीपणे पायऱ्या झाडत असतो तेव्हा त्याचा मित्र सीताराम त्याला असं म्हणतो. नाउ लेट्स सी द सेकंड डायलॉग. बी. हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. बँक बुडेल असं कोणाला वाटलं होतं?
हे वाक्य कोणी म्हटलं? दी आन्सर इज नथू सेड दिस टू हिमसेल्फ. कथेच्या शेवटी जेव्हा नथू दुसऱ्या दिवशी बँकेसमोरची दुरवस्था पाहतो तेव्हा तो स्वतःशीच हे वाक्य बोलतो. थांब, हे वाक्य ऐकून खूप वाईट वाटतं. एका गरीब मुलाला नथूला वेळेवर पगार न मिळाल्याने केवढा मोठा गोंधळ उडाला आणि त्याला स्वतःलाच हे काहीच माहीत नाही. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रत्येक गोष्ट सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. आमचं शिकवणं तुम्हाला खरोखरच मदत करत असेल तर कृपया या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला खूप प्रोत्साहन देतं. थँक यू संदीप. लेट्स कंटिन्यू. लेट्स चेक द थर्ड वन. सी, वेअर डिड यू डिसअपियर? कुठे गायब झाला होतास? हे कोणी विचारलं असेल? दी आन्सर इज मिसेस भूषण सेड दिस टू हर हजबंड. जेव्हा मिसेस भूषण आपल्या पतीला बाजारात शोधत असतात तेव्हा त्यांना भेटल्यावर त्यांना हे विचारतात. And now the last dialogue for this question. D. The bird has flown. तो पक्षी उडून गेला. हे एक फेमस लाईन आहे कथेतली. कोणी आणि कोणाला म्हटलं हे? The answer is the elderly gentleman said it to दीपचंद the barber. अगदी अचूक. जेव्हा त्या वृद्ध व्यक्तीला कळतं की सेठ गोविंदराम घरी नाहीत तेव्हा त्याला वाटतं की ते पळून गेलेत आणि तोच दीपचंदला येऊन हे सांगतो. चला आता क्वेश्चन नंबर 5 पाहूया. वाय वॉज द मॅनेजर ऑफ द बँक इन अ डिलेमा? प्रश्न असा आहे की बँकेचा व्यवस्थापक डिलेवामध्ये म्हणजे पेच प्रसंगात का होता? इट इज ब्रोकन डाऊन इंटू 4 क्लिअर पॉइंट्स. आपण एक एक करून समजावून घेऊया. 1. द बँक हॅड रन आउट ऑफ रेडी कॅश ड्यू टू अ बँक रन. सर्वात पहिलं कारण म्हणजे बँकेतील सर्व तयार रोकड संपली होती कारण अफवेमुळे सगळे लोक पैसे काढायला धावले. 2. Emergency funds were 30 miles away and would take time to arrive. आता रोकड संपल्यावर आपत्कालीन निधी 30 मैल दूर असलेल्या दुसऱ्या बँकेतून आणावा लागणार होता आणि त्याला वेळ लागणार होता. 3. द अँग्री क्राऊड वॉज नॉट विलिंग टू वेट. आणि बाहेर जमलेला जमाव अजिबात थांबायला तयार नव्हता. त्यांना लगेच पैसे हवे होते. 4. The owner, Seth Govindram, could not be contacted. आणि सर्वात मोठी अडचण ही होती की बँकेचे मालक सेठ गोविंदराम यांच्याशी संपर्कच होऊ शकत नव्हता. सो यू सी, द मॅनेजर वॉज ट्रॅप्ड फ्रॉम ऑल साइड्स. पैसे नाहीत, नवीन पैसे यायला वेळ लागणार, लोक थांबायला तयार नाहीत आणि मालकाशी संपर्क होत नाहीये. दॅट्स वाय ही वॉज इन अ सिरियस डिलेमा. चला आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहूयात. क्रॉस आउट दी ऑड मॅन. ऑड मॅन आउट म्हणजे गटात न बसणारा शब्द काढून टाका. Let's look at the first group of words. A. Sweeper, hooligan, beggar, declare, locker. यातला ऑड वर्ड आहे डिक्लेअर कारण ते एक वर्ब म्हणजे क्रियापद आहे आणि बाकी सर्व नाउन्स म्हणजे नाम आहेत. बी. हरिबली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली, सडनली. यामध्ये ऑड वन आउट आहे सॅलरी कारण ते नाउन आहे आणि बाकी सर्व ॲडवर्ब्स आहेत. सी. इमिनेंट, लेटेस्ट, पेवमेंट, ऑफुल, शॉकिंग. यातला वेगळा शब्द आहे पेवमेंट कारण ते नाउन आहे आणि बाकी सर्व ॲडजेक्टिव्स म्हणजे विशेषण आहेत. अँड नाव द लास्ट ग्रुप. डी. मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग. यातला ऑड वर्ड आहे मॉर्निंग कारण ती नाउन आहे आणि बाकी सर्व आयएनजी लागलेली क्रियापदे आहेत. Let's solve the next question. Question number 7. Find the describing words for the following from the text. Describing words म्हणजे विशेषण. The first noun is tour. The describing word is customary. The full phrase is customary tour म्हणजे नेहमीचा फेरफटका. Next noun is shop. The word is photography. The phrase is photography shop. Let's look at the third noun, window. The describing word is plate glass. The story says a brick crashed through the plate glass window. And finally, the final noun for this question. Leg. Ganpat the beggar. त्याचा पाय कसा होता? The describing word is crooked. The phrase is crooked leg. Are you ready for some grammar fun? चला आता आपण क्वेश्चन नंबर 8 सोडवूया. Complete the table. आपल्यासमोर एक टेबल, एक तक्ता आहे. यामध्ये 4 कॉलम्स आहेत. वर्ब, नाउन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद, नाउन म्हणजे नाम, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आणि ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. आपल्याला प्रत्येक रोमध्ये एक शब्द दिला आहे आणि बाकीचे फॉर्म आपल्याला भरायचे आहेत.
Let's do it together. In the first row, the given word is payment, which is a noun. So the verb form is pay. The adjective is payable. And there is no common adverb form. Now, the second row, the given word is suddenly, which is an adverb. There is no direct verb. The noun form is suddenness. The adjective is sudden. Third row, the given word is the verb declare. The noun form is declaration. The adjective is declarable. And again, no common adverb. And the final row, the given word is the adjective cheerful. The verb is cheer. The noun is also cheer. The adverb is cheerfully. तुम्हाला आठवतंय, सीताराम वेव्ड cheerfully at the end of the story. आता आपण या वर्कशॉप मधल्या पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. क्वेश्चन नंबर 9. राईट इन युअर ओन वर्ड्स अ फ्यू सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. या प्रश्नात आपल्याला कथेतील काही मुख्य पात्रांचे वर्णन करायचे आहे. First, let's talk about the boy who started it all without even knowing it. A. Nathu. Nathu, the sweeper at People Nagar Bank, was annoyed because his salary was overdue. He showed his frustration by sweeping carelessly and planned to quit the job as soon as he was paid. हे वर्णन अगदी परफेक्ट आहे. नथूची हीच नाराजी या संपूर्ण कथेची सुरुवात होती. Now, for the character who turned a small complaint into a big rumor, B. Mrs. Srivastava. Mrs. Srivastava, one of Sitaram's customers, was a talkative lady. After hearing from Sitaram that the bank's sweeper wasn't being paid, she met a friend in the market and exaggerated the story. Her gossip was the starting point for the rumor that ultimately destroyed the People Nagar Bank. एक्झॅक्टली. ती एक टॉकेटिव्ह लेडी होती आणि तिनेच छोट्याशा गोष्टीला मोठं रूप दिलं. Next, the man who was completely unaware of the chaos, C. Seth Govindram. Seth Govindram was the bank's owner. His absence on a holiday in Kashmir during the bank run was disastrous. Because he was unreachable, people believed the rumor that he had fled with their money, leading to the bank's collapse. This is a very important point. Seth Govindram वाईट नव्हते, but his absence, त्यांची अनुपस्थिती चुकीच्या वेळी झाली. And finally, the well-meaning friend, D. Sitaram. Sitaram, the washerman's son, unintentionally started the rumor. Trying to be helpful, he told his customer, Mrs. Srivastava, about his friend Nathu's complaint against the bank, which set the entire chain of events in motion. अगदी बरोबर. सीतारामचा उद्देश चांगला होता, पण त्याच्या एका छोट्याशा मदतीने केवढा मोठा गोंधळ उडाला. आता आपण ह्या वर्कशॉपच्या एका महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, जो आपल्याला कथेचा खरा अर्थ समजावून सांगतो. लेट्स लुक ॲट क्वेश्चन नंबर 10. एक्सपॅन्ड द थीम इन अ राईट अप. आपल्याला इथे 2 विषय दिले आहेत आणि त्यावर आपल्याला सविस्तर लिहायचं आहे. Let's focus on the first theme, which is directly related to our story. A. Rumors are spread by fools and accepted by greater fools. ही एक म्हण आहे. याचा अर्थ अफवा मूर्ख लोक पसरवतात आणि त्याहून मोठे मूर्ख त्यावर विश्वास ठेवतात. द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ दिस. याचा अर्थ काय की ही जी म्हण आहे ती या संपूर्ण कथेचा आत्मा आहे. ही कथा आपल्याला दाखवते की एक छोटीशी तक्रार केवढं मोठं संकट निर्माण करू शकते. द चेन बिगिन्स विथ अ सिरीज ऑफ फूल्स. या कथेतील फूल्स कोण आहेत तर सीताराम, मिसेस श्रीवास्तवासारखे लोक जे कोणतीही खात्री न करता माहिती पसरवत जातात. However, the true catastrophe is caused by the greater fools, the townspeople. पण खरी गडबड कोणी केली तर त्या greater foolsनी म्हणजे शहरातल्या लोकांनी. They accepted the rumor without question. त्यांनी कोणताही प्रश्न न विचारता अफवेवर विश्वास ठेवला आणि घाबरून बँकेकडे धाव घेतली. Ultimately, the story proves that while spreading a rumor is foolish, it is the blind acceptance by the masses that gives it its destructive power. आणि म्हणूनच ही कथा आपल्याला शिकवते की अफवा पसरवणं मूर्खपणाचे आहे, पण त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणं त्याहूनही जास्त विनाशकारी आहे. Now, let's quickly look at the second theme. B. Books are our real friends. यावर पण खूप छान उत्तर दिलं आहे. The saying books are our real friends holds profound truth. They are truly friends for life. Books म्हणजे पुस्तकं आपले खरे मित्र असतात. ते आपल्याला ज्ञान देतात, आत्मविश्वास देतात, आपलं व्यक्तिमत्व घडवतात आणि आपल्याला वाईट सवयींपासून दूर ठेवतात.
Let's see what question number 11 asks us to do. Project. Collect the names of books written by Ruskin Bond. आपल्याला या कथेचे लेखक रस्किन बॉन्ड यांच्या पुस्तकांची नावे गोळा करायची आहेत. इथे काही प्रसिद्ध पुस्तकांची यादी दिली आहे. लेट्स रीड देम आउट टुगेदर. दिस विल गिव्ह यू अ ग्रेट स्टार्ट फॉर युअर प्रोजेक्ट. द रूम ऑन द रूफ, ब्लू अम्ब्रेला, द नाईट ट्रेन ॲट देवली, रस्टी, द बॉय फ्रॉम द हिल्स, रोड टू मसूरी, Tales and Legends from India, Our Trees Still Grow in Dehra, The India I Love, Maharani, The Flight of Pigeons, Dust of the Mountain, The Book of Simple Living, The Kite Makers, All Roads Lead to Ganga, A Season of Ghosts, Vagrants in the Valley, and many more. ही तर फक्त एक छोटीशी यादी आहे. तुम्ही लायब्ररीमध्ये किंवा इंटरनेटवर शोधल्यास तुम्हाला त्यांची आणखी बरीच पुस्तकं मिळतील. वेलकम टू द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर वर्कशॉप, द लँग्वेज स्टडी सेक्शन. इथे आपण इंग्लिश ग्रामर शिकणार आहोत, ज्यामुळे आपली भाषा आणखी सुधारेल. Let's start with the first exercise. Now complete the sentences given below using your own adjective clauses. Adjective clause म्हणजे काय? So it's a group of words that describes a noun. हा एक शब्द समूह असतो जो एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती देतो. Let's see the examples. I know of a schoolboy who's expert in horse riding. इथे who's expert in horse riding हा क्लॉज आपल्याला त्या स्कूलबॉय या नाउन बद्दल अधिक माहिती देतोय. I know the joke that will split your sides with laughter. Which joke? The one that will split your sides with laughter. I know of a doctor who's hard of hearing. I know of a place where people crave for bullfights. I know the reason why the girl is always gloomy in the class. या प्रत्येक वाक्यात a group of words is giving us more information about a noun. एक्सलंट. आता आपण क्वेश्चन 2 पाहूया, जिथे आपल्याला हेच करायचंय पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. 2. Rewrite the following sentences, joining them with when, where, which, why. A. Sitaram had a bundle of freshly pressed clothes. He balanced it on his head. The answer is Sitaram had a bundle of freshly pressed clothes, which he balanced on his head. B. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar. Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan there. The combined sentence is Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan where a large shady tamarind tree grew at one end of the bazaar. C. The People Nagar Bank has stopped paying employees. It is about to collapse. The answer is People Nagar Bank, which is about to collapse, has stopped paying its employees. D. He had finished his work. He sat down on the highest step. The answer is he sat down on the highest step when he had finished his work. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.